चंद्रपूर जिल्ह्यात जेडपीत 8 तर मनपात 2 ओबीसींच्या जागांवर येणार गंडात तर जिल्ह्यात मनपा जेडपीने आरक्षण मर्यादा ओलांडली, अनेक इच्छुकांची दागदुग अधिकच वाढली। भंडारा जिल्ह्यात 4 नगरपालिका क्षेत्रातील 27 मतदान केंद्र संवेदनशील घोषित, जिल्हाधिकारी सावंतकुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती। गोंदियामध्ये रब्बीसाठी बोदलकसा चोरकमारा जलाशयाचे पाणी मिळणार नाही, कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू, पाटबंधारे विभागाचे निर्णय। गडचिरोलीमध्ये जिल्हा परिषदेतील संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात, समीकरण बदलणार, कोणाला दिलासा कोणाची गैरसोय पुन्हा उत्कंठा। नागपूरमध्ये काटोल पोलिसांच्या पथकाने काटोल नागपूर मार्गावरील काटोल शहरानजीकच्या टोल नाक्याजवळ मंगळवारी दिनांक 25 रोजी केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले। यात 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आमचे विकास कामावर आहे लक्ष, टीकाकारांजवळ कार्यक्रमच नाही, मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना टोला, हिंगणघाट येथे सभा। चंद्रपूरमध्ये बल्लारपूर शहरातील जाशीराणी चौक येथे गुरुवारी निवडणूक प्रचारासाठी वीज खांबावर बॅनर लावताना एका तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसला, या घटनेत तो गंभीर जखमी झाला, महावितरणचे दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यातील दुसाडा येथे उत्पादन घटले, भावही वधारले, शेतकरी संकटात, लागवडीचा खर्चही निघेना, मालाला भाव नाही। गोंदियामध्ये संविधानामध्ये सर्व भारतीयांचे हित अंतर्भूत, प्रदीप कुलकर्णी, संविधान अमृत महोत्सवांतर्गत संविधान दिन उत्साहात साजरा। गडचिरोलीमध्ये चामोर्शी येथे स्थानिक कृषक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। नागपूरमध्ये बियापूरच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध, पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही। वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना पाठविले निवेदन। चंद्रपूरमध्ये कामगारांना मतदानासाठी बरपगारी सुट्टी, नियम न पाळल्यास कारवाई, कामगार आयुक्तांच्या आस्थापना व कारखाना मालकांना इशारा। भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या शाळेत विविध स्पर्धांनी संविधान दिन साजरा करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील खातिया येथे सर्व जाती धर्माच्या लोकांना एक सूत्रात बांधण्याचे कार्य संविधानामुळे शक्य, पुरुषोत्तम वासनी, बुधुमा येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम। गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात मुलचेरा येथील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण यश संपादन केले। नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे वर्धा जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, कारमधून अवैध वाहतूक, 7.11 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे तब्बल 32 वर्षांनंतर फुलली बाजी, विद्यार्थ्यांच्या मैत्रीची पुन्हा बाग, यशवंत विद्यालयात स्नेहमिलन सोहळा। चंद्रपूरमध्ये बीसी शहरात प्रचाराचा वेग शिंगेला, उमेदवारांची धावपळ, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांच्या नव्या क्लुप्त्या। भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे अतिक्रमणासह पाणी, रस्ते, पार्किंग व आठवडी बाजारांची समस्या, साकोली सेंदुरवापा शहरातील उपाययोजना कागदावरच, समस्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम, सार्वजनिक सोयी सुविधा लुप्त होण्याच्या मार्गावर। दिव्यांगांचा छळ कराल तर कायद्याच्या बेडीत अडकाल, उपविभागीय अधिकारी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले अधिकार। गडचिरोलीमध्ये मुलचेरा तालुक्यातील भगवंतराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गोमडी येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नागपूरमध्ये कडमेश्वर तालुक्यातील दूरखेडा भंडारी शिवारात बिबट्यांची दहशत, कालवडीची केली शिफार, योग्य बंदोबस्त करण्याची मागणी। वर्धामध्ये जळशी ग्रामपंचायतीने आयुष्मान कार्ड अपंग निधीचे केले वाटप, नागरिकांचा प्रतिसाद, ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात आला कार्यक्रम। चंद्रपूर जिल्ह्यातील गुकुस येथे टोलेबाजीच्या रणधुमाळीत पक्षांची की अपक्षांची चांदी, आर्थिक स्थिती बिकट पण उत्साहात दांडंगा। भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे 26/11च्या वीर शहीदांना वाहली आदरांजली, अग्निवीरांचा सत्कार। गोंदिया शहरात समस्या सोडवणारे उमेदवार मतदारांची पहिली पसंती, स्वच्छता, मोकाट जनावरे, अतिक्रमणाचा प्रश्न कायम। गडचिरोली जिल्ह्यातील जेप्रा येथे संविधानातील मूल्यांचा जागर, चिमुकल्यांनी केली जागृती। प्रचारासाठी उमेदवारांना मिळाला 1 दिवस आधी, 1 डिसेंबरला रात्री 10 वाजतापर्यंत करता येणार प्रचार, निवडणूक विभागाचे आदेश। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे अतिदुर्गम परिसरातील शाळा देखील उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, यांचा आदर्श एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा यांनी घालून दिला, स्वच्छ हरित स्पर्धेत गट्टा शाळेचा नवा रेकॉर्ड। नागपूर जिल्ह्यातील बियापूर शहरात भोंग्याच्या आवाजाची मर्यादा तपासणार कोण, सकाळपासून रात्रीपर्यंत कानठोडे प्रचार, निवडणूक अधिकारी लक्ष देणार का। वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे खरीप हंगामातील पिके झाली फस्त, आता रब्बीवरच शेतकऱ्यांची भिस्त, 7,610 हेक्टरमध्ये रब्बीची पेरणी, शासनाने पिकांना हमीभाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी।
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, आरोपीला 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली. गोंदियामध्ये पारा घसरला, गोंदिया 11 अंश. गारठणारे थंडीचे पुनरागमन, आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे अतिदुर्गम तालुका असलेले सिरोंचामध्ये शेतकऱ्यांनी गटशेती आणि आधुनिक शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन बैठकीला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे बावनकुळे 17,000 पिछाडीवर, तर कामठीत भाजप कशी जिंकणार? माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांचा सवाल. वर्धामध्ये संविधान मानवतेवर आधारित न्यायाची सर्वांना शिकवण देते, विवेक देशमुख. अग्निहोत्री महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद निवडणुकीत स्थानिक राजकीय वातावरण रंगू लागले. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही राजकीय पक्षांच्या सहभागाबाबत एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील पालोरा येथे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कर्डी तसेच कला वाणिज्य महाविद्यालय कर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे औद्योगिक नगरीची आरोग्य व्यवस्था झाली आजारी. बुटीबोरीच्या विकासावर प्रश्नचिन्ह. स्वच्छता आणि सांडपाणीच्या व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. स्वप्नपूर्ती कधी होणार? वर्धा येथील पार्वतीबाई नर्सिंग स्कूलमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थिनींनी संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणांकडे तातडीने लक्ष देत त्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणारे ऑपरेशन शोध 2 मोहिमेला गुरुवारी आणखी एक यश मिळाले. भंडारा जिल्ह्यातील सिल्ली येथे येत्या 2 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 4 नगर परिषदांसाठी निवडणूक होत आहे. मतदानाने लोकशाही बळकट होते, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे. यासाठी पाहावा, नवीन मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान हे लोकशाहीचे उत्सव जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. रांजोली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. गडचिरोली जिल्ह्याला पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहरात गुरुवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे नागरिकांमध्ये बालविवाह न करण्याबाबत जागृती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील नांदा गोमुख येथे चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली मोटारसायकल रोडवरील वळणावर स्लिप झाली आणि दुचाकीवरील तिघेही खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. तिघेही दारूच्या नशेत होते. ही घटना कडवत तालुका सावनेर येथे घडली. वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटूनही ग्रामीण भागातील काही गावांची अतिशय बिकट परिस्थिती झाली. आजही अनेक अंतर्गत गावामध्ये जायला धड रस्ताही नाही. ग्रामीण भागातील अनेक गावे विकासापासून कोसत दूर आहे, त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. मात्र अशातच पुजई गावामध्ये चक्क 25 वर्षानंतर राज्य परिवहन महामंडळाची लालपरी अवतली. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.